नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना उर्वरित थकीत डीए व केंद्राप्रमाणे 60% डीए कधी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना महागाई भत्ता फरक व केंद्राप्रमाणे डीए वाढ कधी मिळणार या संदर्भात सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे पाहूयात। महागाई भत्ता थकबाकी दिनांक 1 जुलै 2025 राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे। परंतु केवळ जुलै ते ऑक्टोबर अशा 4 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यात आलेली आहे। तर उर्वरित नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिने कालावधीमधील डीए थकबाकी संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार आहे। पुढील डीए वाढीच्या घोषणापूर्वी सदर डीए फरक बाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्र सरकारप्रमाणे 60% डीए वाढीची घोषणा। केंद्र सरकारप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2026 पासून 58% वरून 60% महागाई भत्ता वाढी करता राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट 2026 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।